आज मी तुम्हाला दाखवणार माझ्या लग्नातल्या साड्या. चला मग बघूया. ही पहिली साडी आहे जी माझ्या एंगेजमेंटच्या फर्स्ट विधीची साडी आहे आणि हिचा काहीसा पदर असा आहे. हा त्या साडीवरचा ब्लाऊज आहे. असा काहीसा मी शिवला होता. डिझायनर, माझा फर्स्ट डिझायनर ब्लाऊज आहे. ही माझ्या एंगेजमेंटची सेकंड साडी आहे जी मला अनिरुद्धने घेतली होती आणि माझ्या वॉर्डरोबमधली सर्वात कॉस्टली साडी आहे आतापर्यंतची आणि माझी फेवरेट साडीसुद्धा. सो तुम्ही मला गेस करून सांगू शकता ह्याची प्राईस किती असेल. आणि हा ब्लाऊज आहे त्या साडीवरचा आणि हा सुद्धा सर्वात कॉस्टली ब्लाऊज आहे माझ्या वॉर्डरोबमधला. प्राईस मला 7,000 वगैरे पडली होती त्यावेळेला. ही माझ्या लग्नाच्या फर्स्ट विधीची साडी आहे जी आपण पुण्यवचनाला घालतो आणि खूप साधी सिंपल अशी साडी आहे. काहीतरी मी 2-2.5 हजाराला वगैरे घेतली होती. आसोपालव, दादरच्या आसोपालवमधून मी ही साडी घेतली होती. ही आणि माझी नऊवारीसुद्धा मी दोन्ही आसोपालवमधून. हा असा काहीसा ब्लाऊज आहे त्या साडीवरचा. आय गेस हाही मला काहीतरी 2,000पर्यंत शिवून मिळाला. आहे माझ्या लग्नाच्या मेन विधीची नऊवारी साडी आणि असा काहीसा तिचा पदर आहे आणि खूप छान साडी आहे. मी काही शिवून घेतली नव्हती नऊवारी ह्याच उद्देशाने की मला परत कधीतरी ती सहावारी म्हणून घालता येईल. सो एक गोष्ट मी मेन्शन करायला विसरले, त्या नऊवारीची प्राईस होती 4,500 काहीतरी आणि हा त्या नऊवारीवरचा ब्लाऊज आहे जो मी असा काहीतरी शिवला होता आणि त्या नऊवारीच्या प्राईसपेक्षा हा ब्लाऊज कॉस्टली आहे. ह्याची प्राईस काहीतरी 5,500 होती. ही एक माझी फेवरेट साडी आहे माझ्या वॉर्डरोबमधली. ही अशीच मला मम्मीने दिली. सगळ्या साडींवरचे फोटो जसे मला अवेलेबल असतील तसे मी अपलोड करेन.